वेतन, समान काम समान वेतन, समान काम समान वेतन। वसई विरार महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। ते ह्या रुग्णालय ज्या ठिकाणी उभा आहे ते नागिंदाचं नालासोपारा वसई विरार महानगरपालिकेचं रुग्णालय आहे। त्या ठिकाणी त्यांनी महाअन्न त्याग असं आंदोलन पुकारलेलं आहे। जीव लावून काम जरी केला तरी हक्क देण्याचं काम मात्र प्रशासनाकडे करण्यात येत नाही आणि समान हक्क आणि समान काम याचा वेतनही त्यांना मिळण्याची गरज आहे अशी त्यांनी घोषणाही दिलेली आहे। मात्र या सगळ्या विषयावर प्रशासन जागं होईल का? आणि अर्थात असे आंदोलन आपण अनेक बघितले असतील, जे आंदोलन जेव्हा एखाद्या आंदोलनाला सुरुवात होते त्यावेळी तिथे काम ठप्प झालेलं असतं आणि पण या ठिकाणी काम ठप्प न करता उपाशी राहून सुद्धा रुग्णांना जी सेवा हवी आहे ती सेवा दिली जात आहे। पण अशा वेळी एखाद्या कर्मचाऱ्याला जर काही झालं तर याला जबाबदार कोण, याची दखल कोणी घेणार आहे का? प्रशासनाकडे असे अनेक प्रश्न झालेले आहेत। नक्की या विषयावर प्रशासन काय भूमिका घेईल हे पाहण्यासारखं ठरणार आहे। माझं नाव स्मिता गोन्साल्विस, मी तुळींज रुग्णालयात गेली 12 वर्ष झाले काम करते। आज आम्ही समान काम समान वेतन याविषयी इथे आंदोलनासाठी उभे राहिलेलो आहोत। आमचा आंदोलनाचा मुख्य हेतू की आम्ही काम जसं करू तेवढं आम्हाला वेतन मिळावं ह्यासाठी जमले आहोत। त्यात आम्ही आंदोलन अशा प्रकारे करत आहोत, आम्ही रुग्णसेवा ही अखंडित ठेवणार आहोत आणि अन्न त्याग करणार आहोत। बघा, आमचा मेन उद्देश आम्ही रुग्णाला सेवा देण्याचा आहे, ते आम्ही आमच्यातर्फे करत राहणार आहोत। बाकी आता पालिकेच्या हातात आहे, पालिकेने आम्हाला किती सपोर्ट करावा, पण आमच्या हक्कासाठी आम्हाला लढावंसं वाटतंय म्हणून आम्ही लढणार। महापालिकेकडून काय तुम्हाला आश्वासन आलं आहे का? अजूनपर्यंत तरी काही आश्वासन नाही, म्हणून तर आम्हाला हा उपोषणाचा रस्ता अवलंबावा लागला। माझं नाव सुवर्णा राऊत आहे। मी वसई विरार महानगरपालिकेमध्ये 10 वर्ष अखंडित सेवा देते आहे। पण आमच्या या आंदोलनाचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्हाला समान काम समान वेतन हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे। आयुक्तांनी, महापौरांनी आणि जे आमदार खासदार आहेत त्यांनी, आरोग्यमंत्री आहेत त्यांनी आमचा विचार करावा आणि आमचा विचार करून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात ही आमची विनंती आहे। आमचं जे आंदोलन आहे हे भारतामध्ये पहिल्यांदा असं आंदोलन आहे की जे रुग्णांना सेवा अखंडित देत आहे। या अगोदर जे आंदोलन झालेले आहेत ते आंदोलन रुग्णसेवा ठप्प करून आंदोलन झालेले आहेत, पण आम्ही असं आंदोलन करत नाही आहोत। आम्ही रुग्णांना त्यांचा हक्क त्यांचा डावळत नाही आहोत, पण महापालिकेने आमचा हक्क डावळू नये। आम्हाला जो आमचा हक्क आहे तो त्यांनी देण्याचा प्रयत्न करावा आणि आम्ही आमच्या हक्कासाठी आमचा लढा कायम ठेवणार आहोत। जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क दिला जात नाही तोपर्यंत आमचा लढा हा कायम रहना है। अभी मेरे सहचारिणी ने बताया कि हम लोग इधर समान काम समान वेतन इस विषय के लिए हंगर स्ट्राइक पे खड़े हैं, पर हम लोग ने हमारी सेवा देने का बंद नहीं किया है। हम मरीजों के लिए काम कर रहे हैं, पर हम लोग भूखे रह के काम कर रहे हैं। तो इस बारे में अभी महानगर पालिका ने हमारे बारे में सोचना चाहिए कि हम लोग 35,000 सैलरी में कितने साल काम करें। हाँ, अभी महंगाई इतनी बढ़ रही है तो थोड़ा तो हम लोग का बारे में सोचना चाहिए। हम लोग ने कोविड में भी हमारी सेवा दी है, तभी भी हमने हमारी जान की परवाह न करते हुए हमारी सेवा दी है, तो उस बारे में तो हम लोग के बारे में थोड़ा सोचना चाहिए। और क्या क्या मांगे हैं आप? वही हमारा समान काम समान वेतन, जो हम लोग काम कर रहे हैं उस हिसाब से हमको सैलरी चाहिए। आपको लगता है अपने रास्ता अपने तो आपकी मांग पूरी होगी? हम लोग को तो यही अपेक्षा है, पर वो करना न करना वो उन लोग ने सोचना चाहिए कि हमारे स्टाफ है तो उन लोग के बारे में उन लोग का सोचना वही उन लोग का काम है ना, महानगर पालिका का। खरं म्हणजे महानगरपालिकेचे कर्मचारी ज्यांनी काम करत उपोषण केलेलं आहे, बहुजन विकास आघाडी ही सतत कामगाराच्या बाजूने राहिलेली आहे आणि सतत कामगार हिताचे निर्णय आम्ही असताना घेतलेले आहेत। हा जो विषय आहे तो साधारण 2017ला जो काही त्या ठिकाणी ठरावाच्या आधारे या कर्मचाऱ्यांनी मागणी केलेली आहे की आम्हाला समान काम समान वेतन या धर्तीवर आम्हाला दिलं पाहिजे। आणि आम्ही स्वतः आपले वसई विरार शहर महापालिकेचे महापौर हेही या सर्व या वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या बाजूने आहेत आणि त्या दृष्टीने प्रयत्न करून जे काय कायदेशीर त्या ठरावावर विचार करून या ठिकाणी जो काही त्यांच्या हिताचा निर्णय असेल तो घेण्याचा 100% आम्ही प्रयत्न करणार। या ठिकाणी त्यांची दुसरी मागणी होती की त्यांच्या प्रॉव्हिडंट फंड जो त्यांच्या नावाने जमा झालेला आहे त्या ठिकाणी त्यांना तो उपलब्ध झालेला नाही आहे, परंतु महानगरपालिकेच्या विभागाने तो त्या डिपार्टमेंटकडे जमा केलेला आहे आणि तो जर तो त्यांच्यापर्यंत पोहोचता नसेल तर त्या ठिकाणी त्यांना मिळवून देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत। मी स्वतः त्यांना भेट देणार आहे, त्यांना विनंती करणार आहे, कारण शेवटी
त्यांच्या या ठिकाणच्या त्यांच्या कौशल्यावर आणि त्यांच्या या मेहनतीवर आमचा आरोग्य विभाग उभा आहे. आणि या ठिकाणी कुठल्याही कर्मचाऱ्याला असेल किंवा त्या ठिकाणी वैद्यकीय असं काम करणाऱ्या त्या सिस्टर्स असो, नर्स असो, वॉर्ड बॉय असो आणि त्या ठिकाणी डॉक्टर असो, हे स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून या ठिकाणी या जनतेची सेवा करत असतात. त्यामुळे जे काही कायदेशीर त्यांचे न्याय असतील या ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी करणं किंवा त्यांचं जे काही पेमेंट असेल, जे त्यांना कमी प्रमाणात असेल ते पोटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मी स्वतः त्यांना भेटणार आहे, त्यांना विनंती करणार आहे या समस्त वसई विरारकर जनतेच्या वतीने, आणि आम्ही सगळेजण त्यांच्या पाठी उभं राहून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. परंतु या ठिकाणी काही वेळा काही विषय जे काही सन्माननीय कोर्टाच्या अधीनावर नसतील ते या ठिकाणी योग्य ठिकाणी त्यांची बाजू मांडण्यात येईल आणि जो काही सन्माननीय कोर्ट या ठिकाणी निर्णय देईल तो आम्ही पूर्णपणे लागू करू.